माझ्या प्रियांनो, परमेश्वराची स्तुती असो. प्रत्येक जे चर्चमध्ये वडील आज आलेले आहेत, तुम्हाला फादर डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. देवाने तुम्हाला वडील बनवलं हे सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. देवाने तुम्हाला वडील बनवलं ही सगळ्यात मोठी परमेश्वरासाठी पकडणं तुम्हाला एकदम जबाबदारी आहे. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आवाज काढून हालेलुया. हालेलुया. आणि आजचं वचन देवबापाचं वडील दिनानिमित्ताने आज आपण शिकणार आहोत. आणि त्याच करून आजचा दुसरा एक वार आपला असा आलेला आहे. आजचा पेंटिकॉस्ट दिवस आहे. आज 50वा दिवस. जसं 50व्या दिवशी देवाचा पवित्र आत्मा मंडळीवर उतरला आणि ती मंडळीमध्ये संजीवन आलं. ती मंडळी आत्म्याने भरली आणि ते अन्य भाषाने बोलू लागले. वरदानाने ते भरले, अनेक सामर्थ्याने ते भरले आणि अद्भुत देवाचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि आज मी तुम्हाला वचनामध्ये एक टॉपिक आपला आहे की सगळ्यांना माहितीच आहे, फादर डेमुळं फादरच्या बद्दलच आपण वचन शिकणार आहोत. पण आज जो आहे तो मी सांगणार आहे की बाप कसा असावा. वडील, बाप, फादर, बाबा, अनेक नावं असतात. डॅड, डॅडी है ना, अशा अनेक नावं आपण घेतो. कुणी तात्या, बाबा, काय म्हणतात आहे ना, बाबा, अब्बा है ना, आणि दादा. हालेलुया. आहे की नाही. बऱ्याच वेळा दादा असा अनेक गोष्टी बोलतात वडिलाला. आणि या गोष्टी असणार आहे. पण पहिला जो मुद्दा आहे, बाप कसा असावा. प्रेज लॉर्ड. बाप एक वडील. देवाने घरामध्ये वडिलाचं स्थान जो आहे ते प्रमुख स्थान आहे. आणि ते वडील एक महत्त्वाचा जबाबदारीक व्यक्ती, घराला संरक्षण देणारा व्यक्ती. बाप ज्याला आहे तो अनाथ नाही म्हणतात. त्याला काय म्हणतात? अनाथ नाही, है की नाही. पण ज्याला वडील नाही त्याला अनाथ म्हणतात माणसं. हालेलुया. पण बायबल सांगतं की देव म्हणतो की मी तुला अनाथ असं सोडणार नाही. बोला की आमेन. मी तुला अनाथ असं सोडणार नाही. मग परमेश्वर जरी तुम्हाला जगामध्ये एक चांगल्या वडिलाचं प्रेम किंवा वडील जे जसं पाहिजे तसं तुम्हाला मिळणार नाहीत, पण देव तरी पण देवाचं वचन अभिवचन आहे की मी तुला अनाथ असं सोडणार नाही. पण मग जे देव काय करतो, देव स्वर्गातून बापाचं प्रेम तुम्हाला देतो. देव स्वर्गातून एक पिता म्हणून तुमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. एक पिता म्हणून येशू ख्रिस्ताने एक वचन सांगितलेलं आहे की मत्ते 5वा अध्याय आणि 48 वचन. मत्ते 5वा अध्याय 48 वचनामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराच्या वचनामध्ये, लवकर वाचूया. हां, मत्ते 5:48. ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे, परिपूर्ण आहे, असे तुम्ही पूर्ण व्हा आणि तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू या ठिकाणी सांगतो की यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. प्रेज लॉर्ड. मग बाप कसा असावा? जसा स्वर्गातला बाप आहे तसं तुम्ही पण या पृथ्वीवर तुमच्या घरामध्ये तुम्ही बाप असावं. तुम्ही तसे वडील असावेत. बोला की हालेलुया. आज अनेक कुटुंबाला एक स्वर्गातल्या पित्यासारखा बाप नसल्यामुळं ते कुटुंब नाश पावत आहे. त्या लेकरांचं करिअर बर्बाद होत आहे. त्यांना बाप नसल्यामुळं त्यांना वळण नाही आहे. त्यांना बाप नसल्यामुळं त्यांना प्रोटेक्शन नाही आहे. त्यांना बाप नसल्यामुळं खरं सांत्वन नाही आहे. त्यांना बाप नसल्यामुळं खरं त्यांच्यामध्ये लागणाऱ्या देणाऱ्या गोष्टी त्यांना हक्काने मागण्यासाठी नाही का, वडिलाकडं नाही का, त्यांना वडील नसल्यामुळं अशा अनेक गोष्टी आपण पाहतो की वडिलाच्या भूमिका आहेत. हालेलुया. बोला ना हालेलुया. एक बाप म्हणजे काय असतो? हक्काचा व्यक्ती असतो. आणि पहिलं जर आपण पाहतो की स्वर्गातल्या पित्यासारखं तुम्ही पिता वडील बनायला पाहिजे. बाप कसा असावा? स्वर्गातला जसा पिता परमेश्वर आहे तसं तुम्ही असावं. आमेन म्हणा. आणि मग पहिला जो परमेश्वराचा जो गुण आहे, आणि आम्ही पाहतो की आमचा स्वर्गातला पिता प्रेमळ पिता आहे. म्हणा, प्रेमळ पिता आहे, प्रेमळ पिता, दयाळू पिता आहे, दयाळू पिता. बोला ना हालेलुया. हालेलुया. पहिलं योहान 3रा अध्याय पहिलं वचन जर तुम्ही काढलं तर त्या ठिकाणी बायबल सांगतं की 3रा अध्याय पहिल्या वचनामध्ये की आपल्या परमेश्वर पिता जो आहे तो प्रेमळ पिता आहे. म्हणजे प्रेम करणारा आमचा परमेश्वर पिता आहे. हालेलुया.
बायबल सांगतं योहान 3:16 सगळ्याला पाठ आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला. हालेलुया. यासाठी की कुणाचाच नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. काय मिळावं? सार्वकालिक जीवन मिळावं. आणि म्हणून एक तुम्ही बाप कसा असावं? एक बाप म्हणजे का तुम्ही घरामध्ये एक बाप म्हणून आहात, वडील म्हणून आहात? लेकरांना घराला प्रेम देणारा बाप असला पाहिजे. घरामध्ये लेकरांना प्रेमाने जवळ करणारा असला बाप असला पाहिजे. बोला की हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. एक लेकरांना जवळ घेणारा सगळ्या म्हणजे एक बापाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. कारण ज्या घरात तुम्हाला देवानी बाप बनवलं, तुम्हाला लेकरं दिलं, त्या बापाची भूमिका तुम्ही चांगल्या प्रकारे प्रीतीनं भरलेलं तुम्ही वडील असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? बोला ना. प्रेमाने भरलेलं. मोठ्याने आवाज काढून म्हणा. प्रीतीनं भरलेला वडील पाहिजे. प्रीतीने भरलेला वडील. प्रेमाने भरलेला वडील पाहिजे. प्रेमाने भरलेला वडील पाहिजे. बाप पहिलं त्याच्यामध्ये पित्याचाच गुण असला पाहिजे, ती म्हणजे प्रेमाने भरलेला वडील. आमेन. वाचूया पहिले योहान 3 अध्याय 1 वचन. आपल्याला देवाची मुले हे न मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रतिदान दिले आहे पहा. प्रतिदान दिले आहे पहा. आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही कारण त्याने त्याला ओळखले नाही. म्हणजे देवाने प्रीतीचं दान किती दिलं? म्हणजे देवाचा गुण जो आहे, प्रेमाचा गुण आहे, तो प्रीती करणारा परमेश्वर आहे. आणि मग त्यांनी आपल्यासाठी त्याच्या पुत्राला दिलं, येशूला दिलं, येशूला पाठवलं. मग त्याच ठिकाणी आपण पाहतो वडील म्हणजे प्रेमाने देणारा, सांत्वन देणारा. म्हणा सांत्वन देणारा. जसं बायबल सांगतं की जशी आई आपल्या मुलाचं सांत्वन करते तसा परमेश्वर म्हणतो की मी तुझं सांत्वन करतो. आमेन. म्हणजे वडील सुद्धा सांत्वन करणारा असला पाहिजे, वडील सुद्धा चांगला असला पाहिजे. म्हणा की आमेन. हात उंच करून म्हणा हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. बोलो राजा के राजा की जय. हालेलुया. हालेलुया. वडील प्रेमळ असला पाहिजे. प्रेमळ असला पाहिजे. वडील प्रेमळ असला पाहिजे. वडील प्रेमळ असला पाहिजे. प्रेमळ कशावरनं? जे लेकरांना जे उत्तम आहे तो वडील देत असतो. बोला आमेन. जे लेकरांना उत्तम आहे तो वडील देणारा असतो. तुम्हाला जर देवानी वडील बनवले ना, लेकरांसाठी जेवढं बेस्ट आहे तेवढं करा. जेवढं बेस्ट द्यायचं वडिलांना तेवढं द्या. बोला ना प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. लेकरांना जेवढं तेवढं बेस्ट आहे तेवढं बेस्ट द्या. बोला ना आमेन. आमेन. आज समर्पण करा की जसा स्वर्गातला पिता आहे तसं मला पृथ्वीवर माझ्या घरामध्ये मला वडील व्हायचंय चांगलं. प्रेमाने द्यायचंय लेकरांना, कुरकुर करत द्यायचं नाही. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून बायबल सांगतं की देव प्रीती आहे. देवाचा जो परमेश्वर कसा आहे? दयाळू आहे. बोला की आमेन. आमेन. बोला हालेलुया. म्हणा परमेश्वर दयाळू आहे. परमेश्वर दयाळू आहे. म्हणा परमेश्वर देव दयाळू आहे. परमेश्वर दयाळू आहे. यिर्मयाचं पुस्तक 31वा अध्याय आणि 3 वचन काय सांगतं पहा. यिर्मया त्याचं 31वा अध्याय 31 चॅप्टर आणि 3 वचन. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. मला तो म्हणाला मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. म्हणा की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. परमेश्वर म्हणतो की मी तुला सार्वकालिकरित्या सदा तुझ्यावर मी प्रेम करत आलेलो आहे. एक वडील म्हणून भी तुम्ही सदा प्रेम करणारे वडील असलं पाहिजे. एक बाप कसा असला पाहिजे की सदैव प्रेम करणारा बाप आणि प्रेमाने जवळ करणारा बाप, सांत्वन देणारा बाप. हालेलुया. आज जगामध्ये खरं वडिलाचं प्रेम मिळत नाही लोकांना. एक खरं बाप कसा असावा हे मिळत नाहीये. प्रेमळ कमी असतो बाप आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असतात. हालेलुया. वडील रागवतो ती पण एक पार्ट आहे, पण प्रेम नसल्यामुळं प्रेमाने जवळ. पण हा आपला जो परमेश्वर पिता कसा म्हणत आहे परत वाचा आधी लक्ष द्या वचन. तो म्हणतो की मी सदा सर्व काळ तुझ्यावर प्रेम करत आलेलो आहे. वाच लवकर.
परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो मला म्हणाला मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझ्यावर प्रेम करत आलेलो आहे. म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. मला की हालेलुया. एक चांगला बाप प्रेमाने आपल्या लेकरांना जवळ करतो. एक चांगला बाप प्रेमाने भरून आपल्या लेकरांना उत्तम ते देतो. प्रेज लॉर्ड. चांगलं तर देतो. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. बायबल इफिस्करास पत्र त्याचा दुसरा अध्याय आणि 4 वचनामध्ये म्हटलेला आहे की देव दया संपन्न आहे. बाप एक दया संपन्न असला पाहिजे. बोला की आमेन. दयेचा सागर तुम्ही असला पाहिजे. सागरातलं पाणी कमी होतं का? तसं बापाच्या हृदयातलं प्रेम कमी नाही झालं पाहिजे. बापाच्या हृदयातली दया कमी नाही झाली पाहिजे. बोला की आमेन. बोला हालेलुया. वाचन काय म्हटलेलं? तरी देव दया संपन्न आहे. म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत्यू झालेले असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरम प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले आहे. बोला की आमेन. कशामुळे देवाने तुम्हाला आपलं तारण झालेलं आहे? कशामुळे तारण झालंय आपलं? देवाच्या अपरंपार प्रेमामुळे, देवाच्या दयेमुळं आज आमचं तारण झालेलं आहे. आम्हाला देवाने त्या पापातल्या मेलेल्या अवस्थेतून जिवंत केलेलं आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आमेन. चर्च म्हणा आमेन. बोला ना हालेलुया. हात हलवत म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. बोलो येशू मसीह की हालेलुया. म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की एक बाप पहिला मुद्दा आहे. बाप एक प्रेमाने भरलेला, दयेने भरलेला बाप असावा. हालेलुया. अनेक घरामध्ये बिघडण्याचं कारण काय? जो मूळ आहे तो बाप असतो आणि आई एक असते. प्रेज लॉर्ड. आणि बाप जर प्रेमाने भरलेला असेल तर घर ते प्रेमाने भरलेलं आहे. तर काय काय डायलॉग आहेत ना, बाप नंबरी बेटा तस नंबरी है ना, असं काहीतरी आहे. हालेलुया. म्हणजे जसं बाप नाही का, तसं पण जसा बाप प्रेमाने दयेने भरलेला तसं पोरग घरातली सर्व परिस्थिती प्रेमाने दयेने भरलेली. हालेलुया. बोला. बाप नाही का तसं म्हणून कसं बनायचं आहे? जसा तुमचा स्वर्गीय पिता तसं तुम्ही बनलं पाहिजे. बोला की आमेन. दुसरा जो आहे, जो बाप म्हणून कसा असावा म्हणा, संधी देणारा बाप असला पाहिजे. संधी देणारा बाप. काय देणारा? संधी देणारा, चान्स देणारा. चुकलं तरी माफ करणारा म्हणजे संधी देणारा. संधी म्हणजे माफ करणारा, समजून घेणारा, स्वीकारणारा. बोला की हालेलुया. बोला हालेलुया. संधी देणारा बाप असलं पाहिजे तुम्ही. कसा बाप झाला पाहिजे? संधी. जर तुम्ही तुमच्या लेकराला संधीच देत नाही, बायबल सांगतं की 7च्या 70 वेळा जरी चुकला तर त्याला क्षमा कर म्हणतं बायबल. काय सांगतं बायबल? 7च्या 70 वेळा. किती वेळा अपराध केल्यावर तेव्हा आम्ही क्षमा करू? येशूने म्हटलं 7च्या 70 वेळा. म्हणजे पित्याची भूमिका काय आहे, की परमेश्वराची भूमिका काय आहे, की तो संधी देणारा पिता आहे. म्हणा संधी देणारा पिता. बोला बोला मोठ्याने म्हणा, संधी देणारा बाप. संधी देणारा बाप असलं पाहिजे. मोठ्याने म्हणा, संधी देणारा बाप. संधी देणारा बाप. म्हणा संधी देणारा बाप. संधी देणारा बाप है ना, चान्स देणारा. हालेलुया. बायबलमध्ये एक व्यक्ती एका उदाहरण प्रभू येशूने सांगितलं. लुकाचं शुभवर्तमान त्याचा 15वा अध्यायाकडे आपण येऊया. लुकाचं शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि 11 वचनापासून जर ती वाचलं आम्ही तर एक बाप आहे त्या ठिकाणी. काय आहे? एक बाप आहे आणि त्याला 2 मुलं आहेत. काय आहेत? बोला ना, किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत. एक बाप पिता आहे त्याला आणि 2 मुलं आहेत. उदळ्या मुलगा आणि त्याचा वडील आणि त्याचा भाऊ, म्हणजे 2 मुलं आहेत आणि एक वडील. ह्याचा एक दाखला प्रभू येशूंनी सांगितलेला आहे या ठिकाणी. आणि तो वाचूया काय म्हटलं 11 वचनापासून. आणखीन तो म्हणाला कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मला मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात
वाटणी केली. बघा, वाटणी केली. कसा बाप आहे? बाप स्वार्थी नसतो. बोला की आमेन. आमेन. बाप संधी देतोही देतो. बाप जे पाहिजे तो वाटा द्यायला तयार असतो. आमेन म्हणा. लक्षात घ्या, बाप तो बापच असतो. बाप जगातून गेला ना तर मग कोण कोणाचं नसतं. लक्षात घ्या. बोला ना, प्रेज लॉर्ड. की जणांना म्हणायचंय की यस आमेन. बापच असतो. बापच असतो. प्रभू येशूने काय सांगितलं की जर एखाद्या मुलाने भाकर मागितलं त्याला बाप धोंडा देईल का? कुठला शब्द वापरला येशूने? जर तू एखाद्या बापाला मुलाने काय मागितलं, भाकर मागितलं, धोंडा देईल का? नाही. बाप कधीच चुकीच्या गोष्टी देत नाही. बाप जो आहे, जो वडील जो आहे, तो आपल्या लेकरांना उत्तम वाटा देत असतो. आमेन म्हणा नाही तुम्ही? आमेन. हालेलुया. हालेलुया. एक चांगला बाप, एक चांगला पिता आपल्या लेकरांसाठी उत्तम वाटा देतो, उत्तम गोष्टी देतो, संधी देतो त्यांच्या जीवनामध्ये. आज अनेक वेळा चुकीचे वडिलाचं जीवन झाल्यामुळं, स्वार्थी जीवन जगत असल्यामुळे वडील, घरामधले मुलं सुद्धा चुकीच्या मार्गात आहेत. पण धन्य तो व्यक्ती, जो वडील, जो देवाच्या सारखा जीवन जगतो, प्रेमाने भरलेला जीवन जगतो, जो देवाच्या हृदयासारखं संधी देतो, क्षमा करतो, तो घर जिंकतो. आमेन म्हणा. बोला हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. मग या ठिकाणी एक वडील जो आहे तो म्हणतो, एक मुलगा म्हणतो की मला माझा बापा मला वाटा द्या. तो वडील नाही म्हणतो का? नाही. तर तो म्हणतो की सगळा वाटा त्याला वाटणी करतो, त्याला देऊन टाकतो. पुढे काय म्हटलेलं आहे? मग फार दिवस झाले नाही. फार झाले दिवस झाले नाही. तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला. आणि तेथे त्याने चेनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. काय पडू लागली? अडचण पडू लागली. आता बघा की ह्या मुलाने जे मागितलं पित्याने दिलं, आणि ह्या मुलाच्या चुका एकावर एक चुका होत चालल्यात. बापाला म्हणतो वाटा द्या, बाप नाही म्हणत नाही, देतो. सगळे वडील देतो. पण तो ज्यावेळेस पैसा जास्त आल्यामुळं मुलगा जरा बिघडतो. जरा पैसा कमवू लागला का मुलगा बी जरा त्याला बिघडल्यासारखा करतो. कधी कधी बापाच्या पुढं जायला बघतो. पण मला तुम्हाला सांगू द्या, बाप असतो. म्हणा की आमेन. म्हणा, बाप असतो. बेटा है, बाप है. हालेलुया. 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 मग या ठिकाणी ह्या मुलगा एकतर बापापासून गेला, त्याची चूक है ना. चूकच अनेक चुका आहेत. अनेक चुका होतात लेकरांकडून अनेक चुका होतात. पण बाप म्हणजे कसा असावा पाहिजे? क्षमा करणारा, संधी देणारा बाप असला पाहिजे. आमेन म्हणा नाही तो? आमेन. कारण क्षमामध्ये, संधी देण्यामध्ये तुम्ही तुमच्या लेकरांना जिंकता आणि तुमच्या लेकरांचं चांगलं भविष्य, फ्युचर घडवता. बोला की आमेन. जर तुम्ही संधीच दिली नाही तर ते घडणार नाहीत. बोला ना आमेन. है ना. चुकणार नाही असं होणार नाहीत. लेकरं घरातल्या गोष्टी चुकतात, पण संधी देणारा बाप असला पाहिजे तुम्ही. आमेन म्हणा. बोला ना, हा तुमचं करून हालेलुया. हालेलुया. कोणत्या जगामध्ये कोणीच असं नाही की तू चुकणार नाही. कोणच असं नाही की तू चुकणार नाहीये. चुका होणार आहेत. लेकरांकडनं कळत नकळत चुका होणार. त्यांना सांगून सुद्धा ते चुका करणार. पण तुम्ही एक बाप म्हणून तुमची भूमिका काय असली पाहिजे? प्रेमानेच भरलेले तुम्ही बाप असा, संधी देणारेच तुम्ही बाप असा, क्षमा करणारेच बाप असा. हालेलुया म्हणा. हालेलुया. हालेलुया. आणि मग या ठिकाणी तो चुका करतो, प्रॉपर्टी विकतो, दूरदिशी जातो, चैनबाजी करतो. या सगळ्या गोष्टी चुका होत चालल्या त्या मुलाकडनं. आणि तो त्या ठिकाणी मालमत्ता उधळून टाकतो, काही चुकीचे फ्रेंड्स करतो. अशा काही चुका होतात. काही लेकरांचे चुकीचे फ्रेंड्स होतात, चुकीची संगत त्यांना लागते. अशा चुकींमुळे तोही चुकला उधळ्या पुत्र. चुकीचे फ्रेंड, चुकीच्या गोष्टी. मग तो अडचणीमध्ये सापडला मुलगा, आणि त्या ठिकाणी दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये त्याला कुठंच काम भेटेना, आणि मग डुकरच सांभाळायचं त्याला काम भेटलं. काय सांभाळ भेटलं? कधी कधी बापाची किंमत असताना कळत नाही. हालेलुया बोला. कसं कळत नाही किंमत? असताना कळत नाही बापाची किंमत. बाप गेल्यावर लांब कळते किंमत. की जण म्हणतात यस.
असताना कळत नाही बापाची किंमत. जसं पास्टरमध्ये आले होते की बाप जो आहे लहानापासून करिअर होईपर्यंत सांभाळतो, है की नाही. मग म्हातारपणी कोणी सांभाळायचं बापाला? ज्या बापाने लहानापासून थोरापर्यंत लग्न होईपर्यंत सांभाळलं, मग म्हातारपणाची सांभाळायची जबाबदारी कुणाकडे येते? मग तुमच्याकडे येते. लहान बाळापासून तरुण वयापर्यंत बापाने सांभाळलं ना, मग त्याच बापाला म्हातारपणी सांभाळायची जबाबदारी तुमचीच येते. दोन्ही जबाबदारी आहेत. म्हणा की हालेलुया. पहिली जबाबदारी कुणाची? वडिलाची जबाबदारी आहे सांभाळायची. दुसरी जबाबदारी कुणाची? मुलाची जबाबदारी आहे वडिलांना सांभाळायची. मग म्हातारपणी वडील पण चुका करतात. मग बापाने जसं तरुणपणामध्ये तुम्हाला क्षमा केली, समजून घेतलं, तसं म्हातारपणी बाप जरी चुकला म्हातारा है ना, त्याला क्षमा करणारं कोण झालं पाहिजे? मग हॅलो, क्षमा किती वेळ केली असेल का नाही ते आठवलं पाहिजे का नाही? बोला की प्रेज लॉर्ड, हालेलुया. आता अनेक गोष्टी वेगळे आहेत. काय काय लेकरं सुधारायच तयार नसतात. संधी देऊन सुधारणारा पाहिजे. आणि संधी स्वर्गातला पिता त्यालाच देतो. लक्ष द्या, ही पण बघा, लक्ष द्या, ऐका. संधी त्यालाच देतो जो पश्चाताप करून पूर्णपणे नाही का वळतो, चुकीचा मार्ग सोडायला तयार होतो, व्यसनाचा मार्ग सोडायला तयार होतो, वाईट मित्र सोडायला तयार होतो, वाईट संगती सोडायला तयार होतो, वाईट जगणं सोडायला तयार होतो. त्याला संधी द्यायला देव तयार आहे. आमेन. मग तुम्ही पण संधी द्यायला तयार असलं पाहिजे. हालेलुया म्हणा. चूक झाली पण एखादा मुलगा क्षमा मागतोय, एखादा मुलगा म्हणतो की मला संधी द्या, माझं चुकलं, मी असं इथून पुढं चांगलं वागणार. मग संधी द्यायचं आहे. मग आता ह्या पुत्राने सगळं काय गमवलं, मला सगळं गमवलं. कशामुळं गमवलं माहिती आहे का? बापाला त्यांनी जवळ नाही ठेवलं. बापाला सोडून गेला. कोणाला सोडून गेला? कोणाला सोडून गेला? बापाला सोडून गेल्यावर आशीर्वाद होत नाही माणूस, लक्षात घ्या. मगाशी मी काय सांगितलं? मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही म्हणाला परमेश्वर. काय म्हणाला? मग आत्मिकरित्या सुद्धा देवानी बाप तुम्हाला दिलेला असतो. आत्मिकरित्या तुमचं प्रोटेक्शन करण्यासाठी, तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी, तुम्हाला योग्य चारा घालण्यासाठी, तुमच्या सगळं गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला आत्मिक पिता म्हणून सुद्धा दिलेला असतो परमेश्वर. कारण तो बाप आहे स्वर्गातला. पण पृथ्वीवर सुद्धा जसं तुमचा शरीराचा बाप आहे तसं आत्मिक बाप पण तुम्हाला देव परमेश्वर देतो. आणि त्या बापाबरोबर तुम्हाला राहायचं आहे. आणि त्याच बापाबरोबर तुमचं सांत्वन आहे. आणि त्याच बापाबरोबर तुमचं भवितव्य आहे. बोला की आमेन. बोला हालेलुया. हालेलुया. मग आता काय झालं? डुकराचा शेंगा खाऊ लागला. काय खाऊ लागला? बापाला सोडल्यावर मग डुकराच्या शेंगाच खावं लागतं. अरे आज काय भाजी? काय? शेवगाच्या शेंगा. बापाकडे काय? मटण खात होता. हालेलुया. है ना. बाप असताना काय सगळे चांगले दिवस असतात. ज्यांचे बाप त्यांनी गमवलाय ना, त्यांना विचारा बापाची किंमत. बाप असणं घरामध्ये एक शान आहे, आशीर्वाद आहे. आमेन म्हणा. बोला ना हालेलुया. बोला हालेलुया. बापाचा हात असणं खूप गरजेचं आहे. म्हणा की आमेन. म्हणा आपल्या हात उंच करून, माझ्या पित्याचा हात माझ्यावर आहे. मला पित्याने, मोठ्याने म्हणा, मोठ्याने, मला पित्याने, परमेश्वराने पृथ्वीवर पण आत्मिक बाप दिलेला आहे. हालेलुया. आत्मिक पिता दिलेला आहे. बोला की आमेन. आमेन. हालेलुया. म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की संधी देणारा बाप असलं पाहिजे. बोला की आमेन. बोला हालेलुया. मग तो शेंगा खाताना म्हणा तो शुद्धीवर आला. काय आला? शुद्धीवर आला. आणि शुद्धीवर आला म्हणाला. 17 वचन वाच, काय म्हटलेलं आहे? नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या म्हणजे शेवटी कोणाची आठवण आली? बापाची. माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे. आणि मी तर इथे भुकेने मरतो आहे. पुढं मी उठून आपल्या बापाकडे जाईन. बोला की हालेलुया. बोला ना हालेलुया. एक चांगलाच त्यांनी निर्णय काय घेतला? माझ्या बापाच्या घरी भरपूर आहे. लक्षात घ्या, कुठल्या घरी जास्त असतं? म्हणा बापाच्या घरी. जास्त लाड कुठं असतो? म्हणा बापाच्या घरी. कधी कधी नाही का तुझ्या बापाचा रोड आहे का म्हणतात का नाही माणसं? म्हणतात का नाही बोलता? खरंच आहे ना. बापाच्या रोडवर ऐश करतो ना पोरगा. हालेलुया.
की नाही. बाप म्हणजे तसंच बापाच्या घरी सगळं असतं, सगळं प्रेम, दया, वारसाने हक्क आहे ना. फ्रीजमध्ये कुठेही आत, कुठेही जा नाही का. बाप शेती असेल बापाची, कुठेही शेतीत जा, कुठे काय आहे की नाही. आणि दुसऱ्याच्या शेतीत गेल्यानंतर काय होणार सांगा, काय म्हणणार सांगा, काय म्हणत, हे तुझ्या बापाचं आहे का. हालेलुया बोलतेत बघा तुम्ही कधी. आणि आपल्या बापाच्या घरी भरपूर आहे. आमीन म्हणा सजन, म्हणा माझ्या बापाच्या घरी भरपूर आहे. बोला ना मग विश्वासाने, माझ्या बापाच्या घरी भरपूर आहे. माझ्या बापाच्या घरी भरपूर तुम्हाला की माझ्या बापाच्या घरी कितीतरी बोलकऱ्या, कितीतरी लोकांना खायला आहे आणि मी तो उपाशी मरत आहे. मग तो म्हणतो मी उठून आपल्या बापाच्याकडे जाईन, मी माझ्या बापाकडे जाईन. त्यांना म्हणेन मी स्वर्गाविरुद्ध. बाबा काय म्हणेल म्हणाल तो, हा व त्याला म्हणेन बाबा मी स्वर्गाविरुद्ध, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घ्या मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. आता बघा कसा पश्चाताप आहे. आणि याला इतकी चुकीची जाणीव झाली, या मुलाला इतकी चुकी झाली की तो म्हणतो की आता मी योग्यच नाहीये मुलगा म्हणून राहण्याचा. आता कधी कधी मुलांकडनं अशा चुका होतात की ते इतकं त्यांचं हृदय दुःखित होतं, इतकं ते दुःखित होऊन जातात की ते म्हणतात की आता मी योग्यच राहिलो नाही. हालेलुया, आता मी लायकीचंच राहिलो नाही ते म्हणतात. पण ज्यावेळेस तो आपल्या बापाकडे जातो आणि बापाकडे झाल्यानंतर काय होतं माहितीये का, तो बापाला म्हणतो खरा, पण 20व्या वचनामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूरच आहे. तोच आपल्याने त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळ आला. संधी देणं म्हणजे कळवळ आला पाहिजे बापाला. बोला की प्रेज लॉर्ड. का तुमच्या जीवनात हृदयात कळवळा येतो का? घरामध्ये काय काय गोष्टी नाही त्याच्याबद्दल तुमच्या हृदयात कळवळा येतो का? तुमच्या मुलाबद्दल कळवळा येतो का? तुमच्या तुमच्या घरातल्या परिस्थितीबद्दल कळवळा येतो का? बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. कळवळा आला त्या बापाला आणि कळवळा येऊन काय म्हणाला, आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे मुखी घेतले. संधी देणारा बाप कसा आहे बघा. संधी देणारा बाप असला पाहिजे. संधी देणारा बाप म्हणजे त्याच्या हृदयातनं फुलून प्रेम येतं बाहेर, कळवळा येतो त्याच्या हृदयातनं बाहेर. आणि तो आपल्या मुलाला जवळ घेतो, मिठी मारतो, त्याचे मुखी घेतो. बोला प्रेज लॉर्ड. याचाच अर्थ बाप, भटकलेला बाप पोराची वाट पाहत होता. एक बापच तुमची खरी वाट बघतो. जो बाप नाही त्याला घेणे देणं नाही तुमचं. जो बाप नाही त्याला घेणे देणं नाही, तो नुसतं लुटार होय तुमचा. मग पण जो खरा बाप असतो तुमच्या हितासाठी असतो. आमेन म्हणा. आमेन. बोला हालेलुया. हालेलुया. तो जरी खवळतो पण हृदयातनं कळवळ्याने तुमची परतो वाटही बघतो. तोच वाट बघतो घरात बसून. तोच वाट बघतो घरात बसून की माझं पोरग यायला पाहिजे. बोला की हालेलुया. बोला हालेलुया. लक्षात घ्या, घरामध्ये सगळ्यात जास्त पुरवठा करणारा, सगळं काही व्यवस्था चालवणारा एक बापावर जबाबदारी आहे. बाप असल्यामुळं घराला शोभा आहे. बोला हालेलुया. म्हणून बापासाठी महिलांनो, मुलांनो प्रार्थनेत आठवण ठेवा. तुमच्यासाठी वडील जरी कदाचित तुम्ही म्हणता असाल माझा वडील जरा दारू पितो, चुकतो, असं करतो, प्रार्थना करू शकता त्यांच्यासाठी, तेवढंच करू शकता. बोला प्रेज लॉर्ड. आणि वडील एक जर चांगला घरात झाला, लक्षात घ्या ते घर खूप आशीर्वादामध्ये वाढणार आहे. बोला नाही आमेन. ते घर खूप वाढणार आहे. मग सैतान हमला कुणावर करतो? हे घरातल्या वडीलधाऱ्या वडिलावर हमला करतो आणि त्या वडिलाला बिघडायचा प्रयत्न करतो. पण त्या वडिलाला साठी प्रार्थना करणं गरजेचं आहे तुमचं. बोला की आमेन. मला सांगा जास्त कष्ट कोणी करतं? सांगा ना, कोण करतं? हालेलुया. लहानपणापासून मोठेपर्यंत सगळ्या गोष्टीच्या कष्टाच्या गोष्टी बाप करत असतो. प्रेज लॉर्ड. म्हणून म्हणा संधी देणारा बाप. म्हणा संधी देणारा बाप. बोला हालेलुया. हालेलुया. मग संधी जसं ह्या, मग बापाने काय केलं? मुखे घेतले, जवळ केलं आणि त्याला काय केलं? 21 वचन.
मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध काय केलंय? पाप केले आहे. 22 वचन वाचा. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणा, ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी घाला, याच्या हातामध्ये, व पायात जोडे घाला, आणि पायामध्ये त्याला वाहना घाला. म्हणजे त्याची अवस्था कशी झाली होती? कपडे नव्हते, पायामध्ये चपल्या नव्हत्या, आणि हातामध्ये चांगला अंगठ्या वगैरे घालून फिरणारा. त्या काळात अंगठी देणं म्हणजे पुत्र होण्याचा अधिकार देणं आहे. आमेन. अंगठी देणं म्हणजे अधिकार त्याला परत देवाने पित्याने दिला. बोला की आमेन. अंगठी दिली म्हणजे परत अधिकार दिला, त्याला संधी दिली त्याला परत एकदा. त्याला नोकर म्हणून घेतलं का? नाही. नोकर म्हणून घेतलं असतं तर त्याला कपडे दिले नसते, नोकर म्हणून घेतलं असतं त्याला कांगठी दिली नसती, त्याला वाना दिल्या नसत्या. आणि पुढे म्हटलं की एक वासरू, पुष्ट वासरू कापा, पार्टी करा, आनंद करा, तो म्हणाला बाप. बोला की आमेन. आमेन. काय तुम्ही वडील म्हणून कधी आनंद पार्टी करता घरात? दारूची पार्टी करू नका, थोडंसं काय चांगलं जेवण करा, थोडा आनंदोत्सव करा, एक चांगलं लेकराबरोबर आनंद करा. बोला की हालेलुया. लेकराने एखादी छोटंसं, जरी ते तुमच्या नजरेत छोटंसं आहे, त्यामध्ये आनंदोत्सव करा घरामध्ये, की चांगलं लेकराने काम केलं. बोला की आमेन. संधी देणारा बाप म्हणजे काय? की त्यांनी आपल्या मुलाला झगा दिला, आपल्या मुलाला अंगठी दिली, आपल्या मुलाला पायामध्ये काय दिले? वाहना दिल्या. बोला की आमेन. मग आता स्वर्गातल्या पित्यानी बी आम्हाला काय केलं? आजचा पेंटिकॉसचा दिवस आहे. काय केलं आपल्या स्वर्गातल्या पित्यानी? बघा, गलतीकारास पत्र वाचा, 4 अध्याय 4 वचन. देवानी पण आम्हाला पुत्र होण्याची संधी दिली. बोला की आमेन. बोला आणि हालेलुया. म्हणा, देवानी म्हणा की मोठ्याने म्हणा, 4 मोठे सगळ्यांनी मोठ्या स्वरात म्हणा, देवानी मला पुत्र होण्याची संधी दिली. हालेलुया. त्याचं लेकरू होण्याची संधी दिली. आमेन. आमेन. आवाज नाहीये तुमचा. म्हणा, देवाने मला पुत्र होण्याची संधी दिली. हालेलुया. आणि पुढे वाचा, 4 अध्याय 4 वचन वाचा. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्री पासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. पुढे ह्यात उद्देश हा होता की नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. काय मिळावा? म्हणा, पुत्राचा हक्क. मोठ्याने, तुम्ही सावध नाही, ऐक नाही तुम्ही, म्हणा मोठ्याने, पुत्राचा हक्क. जरा आवाज नाही का तुमचा? किती वेळा, अनेक वेळा देवाचा सेवक शिकवतो ना कुणी, तर तुमचं अटेन्शन, तुमचा आवाज आला पाहिजे. म्हणा, पुत्राचा हक्क. म्हणा, पुत्राचा हक्क मिळण्यासाठी येशूला पाठवलं. हालेलुया. या ठिकाणी उद्देश काय? की प्रभू येशूला पित्याने पाठवलं आणि तुम्हाला पुत्राचा हक्क मिळण्यासाठी, म्हणजे संधी देवाने तुम्हाला दिली पुत्र होण्याची. आमेन. पुत्र होण्याची. मग पुढे काय केलं? देवाने त्याचा पवित्र आत्मा बी पाठवला. म्हणा की आमेन. म्हणा, देवाने त्याचा आत्मा पाठवला. पवित्र आत्मा पाठवला. कशासाठी पाठवला? त्याला तुम्ही आणि मी आब्बा बाबा हाक मारण्यासाठी. हालेलुया. मग काय पित्याने संधी काय दिल्या आपल्यासाठी? पित्याने आपल्यासाठी संधी काय दिल्या? कारण त्याने आम्हाला संधी देण्यासाठी येशूला पाठवलं. संधी आपल्याला देण्यासाठी पवित्र आत्मा पाठवला. बोला ना हालेलुया. वाचा त्या ठिकाणी पुढे. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने आबा बाप्पा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठवले आहे. बोला हालेलुया. सिस्टर, डिस्टर्ब करू नका ना, तुम्ही माग घेऊन बसा त्याला. ब्रदर, तुम्ही माग बसा प्लीज. बाकीच्यांना डिस्टर्ब होता ऐकताना. हालेलुया. बोला सगळेजण हालेलुया. बोला येशू मसीह की. म्हणा, देवाची ही संधी माझ्यासाठी अद्भुत आहे. हालेलुया. बोला हालेलुया. म्हणा की बघा, या ठिकाणी तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने तुम्हाला काय पाठवलं? त्याच्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्यामध्ये पाठवलं. का? की तुम्ही त्याला आब्बा बाप्पा असा हाक मारावं म्हणून. बोला हालेलुया. तुम्ही काय म्हणून हाक मारा त्याला? आब्बा बाप्पा. म्हणजे संधी देणारा बाप.
असलं पाहिजे, आणि तो म्हणजे परमेश्वर आपला संधी देणारा बाप आहे. आणि त्यांनी संधी काय दिली की आम्ही पापामुळं दूर होतो, आम्ही पापामुळं मेलेले होतो, आम्ही अपराधामध्ये भटकलेलो होतो, पण परमेश्वरांनी त्याच्या पुत्राला पाठवलं, परमेश्वरांनी त्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याला पेंटिकॉस्टच्या दिवशी पाठवलं, आणि त्या आत्म्याने भरलं, वरदानाने भरलं, आणि आब्बा बापा हाक मारण्यासाठी देवाने आम्हाला सहाय्य केलं. येस आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. मग ह्या मुलाला पण या पित्याने संधी काय दिली की संधी देणं म्हणजे त्यासाठी झगा दिला, त्याचे घाणेरडे वस्त्र काढून टाकले, त्याच्या जखमा धुतल्या पित्यानी. म्हणा की आमेन. त्याला जखमा झालेल्या होत्या, त्याला वस्त्र नव्हते, त्याला अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या, त्याला वरून जखमा झाल्या होत्या, आतून जखमा झाल्या होत्या, आणि या सगळ्या जखमेच्या अवस्थेमध्ये तो पुत्र पित्याकडे आलेला होता, पण त्या बापाने त्याला संधी दिली. बोला की आमेन. बापानी शिक्षा नाही दिली, बापानी संधी दिली. मग कसा बाप असला पाहिजे? होय चुकलाय पोरग, पण आलाय ना, त्याच्या जखमा धुवा, त्याला नाही का मिठी मारा, त्याचं सांत्वन करा. यस का नाही? हे होत नाही वडिलांकडून. आज मुलं लेकरं आपल्या आई वडिलांकडे मोकळं होत नाहीत, आपलं दुःख सांगा येत नाहीत, ते आपलं वेदना सांगायला येत नाहीत. बोला की प्रेज लॉर्ड. अनेक लेकरं नाशाच्या मार्गाकडे काय आहेत? ते बाहेर लोकांना दुःख सांगतात, पण वडिलाकडे येऊन सांगत नाहीत. का? ती वडिलाला वेगळ्या प्रकारे समजतात, कारण वडील तेवढा मोकळा होत नाही, वडील तेवढं जवळ घेत नाही प्रेमाने, वडील तेवढं जवळ दयेनं त्यांना बोलत नाही. बोला प्रेज लॉर्ड. जग, अख्खं जग तुमच्या लेकराच्या विरोधात गेलं तरी बाप म्हणून तुम्ही त्या लेकरासाठी उभा राहायला पाहिजे. आमीन म्हणा नाही पाहिजे? आमीन म्हणा नाही तुम्ही. जग तुमच्या लेकराच्या विरोधात जाईल, जगातले लोक तुमच्या लेकराला त्रास देतील, पण तुम्ही उत्तम बाप म्हणून तुमच्या लेकराच्या बाजूने उभा राहा. आमीन म्हणा नाही? आमीन म्हणा नाही? आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. तुम्ही लेकराला संधी देऊन उभे राहा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हा बाप काय करतोय? आपल्या लेकराला काय देतोय? संधी देतोय, त्याला झगा देतोय, त्याच्या सगळ्या जखमा, घाणेरड्या गोष्टी, त्याला अंघोळ घालायला सांगितली, त्याला कपडे घालायला सांगितले. बोला की आमेन. त्याने सगळं विकून सगळं भिकारी होऊन आला होता, पण बाप जसा मोठा त्याचा मूळ पोरग भिकार राहू शकत नाही. आमेन म्हणा चार्ज. हालेलुया हालेलुया. मग त्यांनी बापाने काय केलं? आपल्या लेकराला अंगठी दिली, अंगठी चांगली. आपल्या बाप लेकराला काय दिली? सुंदर इथे अंगठी दिली. तुमच्या लेकरांना तुम्ही देणारेच व्हा. आमीन म्हणा. म्हणा एक बाप म्हणून शेवटपर्यंत देणारे व्हा. बोला ना हालेलुया हालेलुया. आणि लक्षात घ्या, शेवटपर्यंत बापाकडनं आशीर्वाद घ्या, आशीर्वाद घ्या त्यांच्या मुखातनं. बोला की आमेन. त्यांच्या मुखातनं दुःख, वेदना तुमच्याबद्दल येऊ देऊ नका. त्यांच्या मुखातनं तुमच्याबद्दल, बापाच्या मुखातनं किंवा त्यांच्या हृदयातनं प्रेम किंवा नाही का आशीर्वाद जे आला पाहिजे. असं वाटतं तुमच्या बापाने तुम्हाला आशीर्वादच बोलायला पाहिजे? हालेलुया बोला. नाहीतर मला काय काय बाप नाही म्हणजे पोरांचे बघून बिगून उगच जन्म दिला रे बापा, ह्याला उगच सांभाळा, है की नाही? हालेलुया. उगच ह्याला मी हे केला असं म्हणतात. कधी कधी असं मी मनाची वेळ देते त्यांना. हालेलुया. मना चांगला मुलगा होणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. 22 वचन. हा 22 लूक शुभवर्तमान 15:22. हा पण बापाने आपल्या दासांना सांगितले, सांगितले, लवकर उत्तम जगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी घाला चांगली, व पायात जोडे घाला. आणि पायात काय घाला? जोडे घाला. बघा एकदम पुत्रच तयार झाला तो. बापाने त्याला नोकर म्हणून नाही ठेवलं. बोला की आमेन. हा पुढे. आणि पुष्ट वासरू आणून कापा, हा आपण खाऊ आणि आनंद उत्सव करू. हा कारण हा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. पुन्हा जिवंत झालाय. हरवला होता, तो सापडला आहे. हरवला तर काय झालाय? सापडला आहे. हालेलुया. बोला ना हालेलुया. हालेलुया. सापडलाय. हरवला तर काय होत आहे? सापडला आहे. पुढे पुढे. मग ते आनंद उत्सव करू लागले. आनंद उत्सव करू लागले. म्हणा आनंद उत्सव करू लागले. पित्याला आनंद झाला, म्हणा देवाला आनंद झाला. मोठ्याने म्हणा की देवाला आनंद झाला, देवाला आनंद झाला, बापाला आनंद झाला. बापाला. काय तुम्ही कधी कधी बापाच्या चेहऱ्याकडे बघता की दुःखी आहेत का आनंदित आहेत?
हॅलो, बघताय कधी बापाकडे आनंद आहे का दुःखी आहे? बापाचा चेहरा उतरल्यावर तुम्हाला आनंद वाटाय पाहिजे का दुःख वाटाय पाहिजे? चेहरा दुःखीत आहे तर तुम्ही जाऊन बोला, हालेलुया बाबा, काय टेन्शन आहे तुम्हाला, है की नाही? प्रेज लॉर्ड. पण हा बाप जो आहे अनेक वेळा रस्त्याकडे वाट बघत होता, अनेक वेळा हृदयात कसतर त्याला वाटत होतं पोरग गेले कधीतरी येईल, है ना. पण अजून एक त्याला मुलगा होता, म्हणा अजून एक मुलगा होता. मग इथं आनंदोत्सव चाललाय, काय करू लागले, डान्स चाललाय, गाणं चाललाय, माझा पोरगा मिळालाय, है ना. वास एकदम बिर्याणीचा चाललाय, मट्टे का कापलाय, सगळं काय आनंद चाललाय, सगळं दास दासी, कामावर सुट्टी, कामाची काय सुट्टी, सगळेजण डान्स करतायत, सगळेजण आनंद करत आहेत. आणि म्हणा मोठा भाऊ आला, काय आला म्हणा, बडे भाई आई, मोठा भाऊ आला मोठा. आणि काय झालं बघा, 25वा वचन, त्याचा वडील मुलगा शेतात होता, तो घराजवळ आला, तेव्हा त्याने गायन वादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. त्यांनी आल्यानंतर घराजवळ काय, कधीच घरामध्ये एवढा आनंद नव्हता, कधीच घरामध्ये एवढं वाद्य नव्हतं, कधीच घरामध्ये एवढी पार्टी नव्हती, कधीच एवढं नाचत नव्हते. पण त्याने घरात आल्यानंतर काय बघतो माहितीये का, घरात आल्यानंतर नाचणं चालू आहे, डान्स करतायत, एकदम नाही का गाणं चाललंय, सगळं चाललंय. बापाकडे बघितलं, बाप बी आनंद करतोय, एवढं सगळं चाललंय. पण वडील मुलगा ज्याला वाटतंय मी लय कमवतोय, हालेलुया, वडील मुलगा ज्याला वाटतं की मी लय कमवतोय, म्हणा रुसला. काय झाला आता, बापावर रुसणं कधी कधी लय रुसतात, काय काय कारण असतात बापावर रुसायची. हालेलुया. बापाचा आनंद पाहून तुम्हाला आनंद झाला पाहिजे, बोला की आमेन. त्याचा आनंद पाहून तुम्ही रुसायचं कशाला? आनंदाचा कार्यक्रम आहे, घरात चाललाय, बाप आनंद आहे. बाप कधी नाचत नव्हता, तो नाचू लागलाय. आणि मग या काय काय असे पोरं असतात, आज वडील दिन आहे म्हणून सांगतो, काय असे मुलं आहेत की बापाला खरं समर्पण करतात, बापाला खरा आनंद देतात, बापासाठी खरं प्रेम दाखवतात, बापाला चेहऱ्यावर आनंदित करतात, बापाला सुख देतात. आमेन. काय पोरं असे आहेत की ते पैसा कमवतात पण बापाला दुःख देतात, बापाला निराश करतात. आता हा बाप पोरगा, थोरला बाप, थोरला वडील मुलगा, घमिंडी मुलगा. कुठला मुलगा आहे तो? कारण तो घमिंडीनं त्याला आनंद नाही झाला, बापाला पाहून आनंद त्याला नाही झाला. बापाबद्दल त्याच्या मनात काही कंप्लेंट, मनामध्ये काय कुरकुर, काही चुकीच्या गोष्टी, बाप चुकीचा आहे, बापाचं शोभत नाही बापाला. असा मुलगा होऊ नका बापाचा न्याय करणारा, बापाचा चुका काढणारा. बोला की प्रेज लॉर्ड. हा मुलगा जो वडील मुलगा आहे, जो म्हणजे थोरलेला मान असतो ना, वडील मुलगा म्हणतात, आहे की नाही, वडिलांनंतर त्यालाच आहे ना, हालेलुया. मग तो काय म्हणतो, विचारलं त्याला, हा, तेव्हा त्याने एका चाकरास बोलून विचारले हे काय चालले आहे, हे काय चाललंय. त्याने त्याला सांगितले, बघा सिनियर प्रार्थनेचे देवातले बी लोक वडील म्हणून त्यांना समजू, मीटिंग मध्ये कधी राहतात, लेच नाच गाणं चाललं का, हे काय चाललंय, हे काय धिंगड धांगड काय चाललंय, हे काय नाचतात, एवढा गोंधळ असा असतो का. हालेलुया. पण जे भटकलेले उधळ्या पुत्राचे येतात आणि पश्चाताप करतात, देवादेव त्यांना संधी देतो, पिता त्यांना आनंदित करतो, ते नाचतात, हालेलुया. ते जास्त देवावर प्रीती करतात, हालेलुया. पण जे वडील म्हणून जे सिनियर म्हणतात ना, सिनियर समजणारे, ते बापाला दोष देत बसतात. मग ते म्हणाला काय चाललंय, 17-27 वचन. हा, त्याने त्याला सांगितले तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे. पुढे तेव्हा तो रागवला. त्याला काय आला, बापावर राग आला. बोला हालेलुया. हालेलुया. मुलगा म्हणून बापावर राग येणं चुकीचं आहे. आमेन का? किती जण म्हणतात आमेन. मुलाला बापावर राग यायची गरज नाही. बाप जे करतो ते योग्यच करतो, म्हणा की आमेन. हालेलुया. मग या ठिकाणी काय म्हणतो त्याला तो रागावला. तो काय केला, रागावला आणि आज जाईना. काय करणार, आज जाईना. बापाच्या आनंदामध्ये आनंद करायला काय प्रॉब्लेम आहे.
बरोबर का नाही? हालेलुया. बापाचा आनंदाचा चेहरा बघून तुला राग यायचे कारण काय? बापाचा आनंदी चेहरा पाहून बाप पार्टी देतो. त्यांनी त्याचं घेतलंय का? बापाच्यातनंच त्यांनी, त्या वडिलांनी बापाचंच त्याच्यातनंच त्यांनी वासरू कापलं आणि आनंद करतोय तो. बोला की प्रेज लॉर्ड. ह्याला राग आला, हा जाईना, म्हणजे एंट्री करायला तयार नाहीये. नाही मी येणार नाही आतमध्ये. आता किती दुःखी गोष्ट आहे, आतमध्ये आनंदाचा कार्यक्रम चाललाय, स्वतःच्या घरात चाललाय, बाप नाचतोय, आनंद करतोय, पण हा मुलगा जो आहे रुसून बसलाय बाहेर. कधी कधी कार्यक्रम सगळा चालला असतो ना घरामध्ये, एखादं रुसतं, लय बेकार परिस्थिती होती बरं का ती रुसण्यामुळं. मग ती चांगला बाप आनंद करतोय आणि त्याला टेन्शन येतं बिचाराला. हालेलुया. मग इथं काय झालंय? म्हणून त्याचा बाप बाहेर आला. आता बापाला बाहेर यावं लागलं, आनंदाचा कार्यक्रम चाललाय, बाहेर आला आणि काय म्हणाला? व त्याची समजूत घालू लागला. एक बाप म्हणून समजूत घालणार पण पाहिजे. आमेन म्हणा सगळेजण. मग बाप येऊन त्याची समजूत घालतोय, तर त्याचा रुसवा काढतोय, तो रुसलाय, तो रागावलाय. खर तर त्याचा तो घमिंडीपणा होता त्या मुलाचा. काय होता? की मी एवढं करतोय, मी एवढं करतोय, मी एवढं काम करतोय, मी एवढं कमवतोय, है की नाही? हा पण एक काय असतो? घमिंडीपणा असतो. बोला प्रेज लॉर्ड. पण बापा पुढे घमिंडी करून फायदा नाही. आमेन का सगळेजण? आमेन. बापा पुढे घमिंडी करणं गरजेचं आहे का? बापाने हजारो कमवले पण तू लाखो कमवले, पण बापाच्या वर नाही जाणार ना. बाप बापच आहे. बोला की आमेन. हालेलुया. आणि मग तो समजूत घालू लागला. काय करू लागला? समजूत घालू लागला. पण समजूत घालताना काय करतो? तरी तो काय करतोय? बापाच्या थोडं शब्द बोलतोय. 29 वचन. हा. परंतु त्याने बापाला उत्तर दिले. हा, बापाला काय दिले? उत्तर दिले. पहिला पुत्र काय म्हणतो? बाबा, तुमच्या विरुद्ध मी पाप केले, तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी काय नाही, लायकीचा नाही, योग्य तसा नाही, है की नाही? प्रेज लॉर्ड. पण हा म्हणतो बाबा, तो म्हणतो मी इतके वर्ष, म्हणा मी म्हणजे गर्व. काय आला? मी इतके वर्ष सेवा करत होतो, मी इतके वर्ष खुर्च्या लावत होतो, मी इतकं वर्ष झाडू मारतो. हालेलुया. हालेलुया. मी इतकं वर्ष येतो, मदत करतो, मीच एवढं तुम्हाला करतो, मी घमिंडीपणा. हालेलुया. बोला. की जण म्हणतात सहमत आहेत माझ्या बरोबर, ही थोरला मुलगा थोडस घमिंडी बोलत आहे बापाला. बोलतोय ना? इथं काय म्हणतोय? मी एवढं वर्ष काय केली? तुमची सेवा चाकरी करत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंद उत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबीनी बरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा धाकटा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी वासरू कापले. तुम्ही 31 वचन. त्याने त्याला म्हटले बाळा, तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काय आहे ते सर्व तुझेच आहे. बोला की आमेन. आमेन. हालेलुया. मग पुढे काय म्हटलेलं आहे? तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. हालेलुया म्हणा. तर तुझं आता इथं कुरकुर करत राहणं, तुझं बडबड करत राहणं, हे तुझं योग्य नाही बाबा. तुझी हे शंका बापाने त्याला सांगितलं. हालेलुया. आता आपल्याला उत्सव करणं गरजेचं आहे. तुझा मुलगा मेला होता, तो परत जिवंत झालाय. तुझा मुलगा म्हणजे तुझा भाऊ, है की नाही? प्रेज लॉर्ड. तुझा भाऊ जो होता, हरवला होता, तो सापडलाय. आता आनंद उत्सव केलाच पाहिजे. मला आनंद झालाय बापा, मी बाप आहे. तू नाही समजू शकणार माझा पोरग मला सापडल्यामुळं मला किती आनंद झालाय. तू थोडी बाप आहे, है की नाही? कधी कधी काय होतं माहिती आहे का? काय लोकांना बापाच्या भूमिका कळत नाही, कारण ते बाप नसतात म्हणून, है की नाही? प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. कारण बापाला सगळ्या लेकरांबद्दल प्रेम असतं ना, पण लेकराला वाटतं की मला स्पेशल करायला पाहिजे. पण तू बाप नाही ना बाबा. बापाच्याच हृदयात बाप आहे ना, की सगळ्याला तो व्यवस्थित सगळं करणारा. बोला की आमेन. हालेलुया. म्हणा कसा बाप असला पाहिजे? पहिलं म्हणा प्रेमाने भरलेला. कसं बाप असावा? काय शिकलो तुम्ही? काय शिकलाय? कसा बाप असावा?
प्रेमाने भरलेला, दयेने भरलेला. हालेलुया म्हणा. दुसरा, संधी देणारा बाप. काय असला पाहिजे? संधी देणारा. बायबलमध्ये बघा, पेत्र एवढं चुकला, पित्याने त्याला संधी दिली का नाही? येशूने त्याला संधी दिली का नाही? एवढं चुकला, 3 वेळा येशूला त्यांनी नाकारलं, है की नाही? प्रेज लॉर्ड. पण त्याला संधी दिली का नाही पित्याने? त्याला सेवेतनं बाहेर काढलं का? त्याला म्हटलं का नाही बाबा तुला बोललो होतं, तू चुकला, तुझं संपला विषय, असं म्हणलं का? त्याला परमेश्वराने संधी दिली, त्याला अभिषेक दिला, पवित्र आत्मा दिला आणि त्याच्याद्वारे मोठं कार्य करून घेतलं परमेश्वराने. बोला ना आमेन. संधी देणारा बाप कसला असला पाहिजे? संधी देणारा म्हणजे क्षमा करणारा. तुम्ही तुमच्या लेकरांना, घरातल्या लोकांना एक पिता म्हणून क्षमा करणारा पिता असलं पाहिजे. बोला की आमेन. जे हे समजू शकत नाहीत ना, ते आपल्या घराला गमवून बसतात, आपल्या लेकरांना गमवून बसतात. पण जे आपल्या लेकरांना हे प्रेम देतात, दया देतात, आपल्या लेकरांना संधी देतात, आपल्या लेकराला क्षमा करतात, ते आपल्या लेकराला, आपल्या घराला विजय मिळवून पाहतात. आमीन म्हणा. देवाने तुम्हाला आणि मला मिळवलं. कशामुळे मिळवलं सांगा ना? देवाने तुम्हाला आणि मला मिळवलंय. स्वर्गाच्या राज्यात आम्हाला त्यांनी जिंकलंय. कशामुळे जिंकलंय म्हणा? त्याच्या प्रेमाने जिंकले आहे. की जण सहमत आहेत माझ्याबरोबर? देवाने मला त्याच्या प्रेमाने जिंकलेलं आहे. म्हणून बायबल सांगतं, बऱ्याने वाईटाला जिंक. आमेन. मग तुमच्या घराला तुम्हाला जिंकायचं आहे, तुमच्या घराला तुम्हाला घरामध्ये विजय व्हायचा आहे. तुमच्या लेकरांना वाईटातून बाहेर काढून त्यांना विजयी जीवन जगायला तुम्हाला कारणीभूत ठरायचं असेल, प्रेम करणारे बाप व्हा. आमेन. दयाने भरलेले बाप व्हा. हालेलुया. दुसरं, संधी देणारे बाप व्हा. तिसरं, क्षमा करणारे बाप व्हा. हालेलुया. बोला हालेलुया. बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. एखादा तुमचा मुलगा उदया पुत्राचा असेल तर त्याच्यावर प्रेम करणारे बाप व्हा. आमेन म्हणा. हालेलुया. हालेलुया. एखादा अनाथासारखा एखाद्याला मुलाला वाटत असेल तर त्याला म्हणा की तू माझा पुत्र, माझा मुलगी आहेस. हालेलुया म्हणा सगळेजण. एखादा घमेंडी मुलगा असेल तरी पण त्याला प्रेम द्या. एवढा घमेंडी मुलगा आहे, त्याला तो रागाने बोलतोय का वडील? कसं बोलतोय त्याला? काय म्हणतोय त्याला? त्याला म्हणतोय बाप, त्याला समजूत घालतोय. तो म्हणतो की पोरा, त्याला म्हणतो की असं नको करू, म्हणजे प्रेमाने सांगतोय. म्हणा की आमेन. जर बाप प्रेमाने सांगतोय ना, ते प्रेम स्वीकारा. आमेन म्हणा. ऐका ना सगळेजण, ऐकताय? बाप प्रेमाने सांगतोय ना, तर ते प्रेम पण काय करा? स्वीकारा. लेच चुका काढत बापाच्या विरुद्ध बोलत बसू नका. प्रेम स्वीकारा. आज ह्या पुत्राने काय करायचं होतं? जर त्याला घमेंडी आली, जर त्याला राग आलाय, जर तो आतमध्ये जाई नाही, पण बापाचं प्रेमाचं बोलणं, बापाचं प्रेम आणि हृदयाने भरलेलं प्रेम, त्यांनी त्याचा स्वीकार केला आणि त्याच्याबरोबर आतमध्ये गेला. आमेन म्हणा. हालेलुया. जाऊ दे बाबा, असं नको घराच्या बाहेर राहू, असं नको घराच्या बाहेर राहू. ये घरामध्ये स्वीकारा प्रेम बापाचं. म्हणा की आमेन. जरी तुमच्या मनामध्ये एखाद्या त्या थोरल्या मुलासारखं राग आला असेल, तुम्हाला बापाचा राग आला असेल, तुम्हाला कदाचित चिडचिड आली असेल, बापाची तुम्हाला चूक वाटत असेल, पण तरी पण त्या बापाचं प्रेम तुमच्यासाठी अजून चालू असेल तर त्या प्रेमाला स्वीकारा. आमेन म्हणा. त्या बापाच्या प्रेमाला काय करा? स्वीकारा. बोला की आमेन. हालेलुया. आपलं मुलगा, लेकरू घायाळ झाला असेल नाही का, त्याला जखमा झाल्या असतील, एक बाप म्हणून तुम्ही त्याच्या जखमा धुवा, त्याच्या जखमेला नाही का धुवा, पुसा त्याच्या जखमा. कारण तुमच्या त्या प्रेमाने जखमा धुतल्या जाणार आहेत. त्याचं सांत्वन त्याला भेटणार आहे तुमच्या प्रेमाने, तुमच्या प्रेमाच्या शब्दाने. म्हणा की आमेन. म्हणा. शब्द महत्वाचे आहेत. बोला ना, शब्द महत्वाचे आहेत. बोला ना सगळेजण, बोला. शब्द महत्वाचे आहेत. बापाच्या मुखातनं लेकराला आशीर्वादाचे शब्द भेटले पाहिजे का शापाचे शब्द भेटले पाहिजे? काय शब्द भेटले पाहिजे? काय भेटले पाहिजे? काय काय बाप म्हणून आपल्या लेकराला आशीर्वादाचे शब्द बोलत नाहीत, चुकीचे शब्द, शापाचे शब्द वापरतात आपल्या लेकराला. ए सैताना म्हणतो त्याला. काय म्हणतात काय काय लोक? ऐ सैताना, एक काळ्या उंदरा. मग ते काळ्या उंदरा म्हटलं की ते उंदरासारखंच कपडे खातं घरात. हालेलुया. आपण एक बाप म्हणून आपल्या लेकराला आशीर्वादाचे शब्द बोला. म्हणा की आमेन. चुकीचे शब्द बोलू नका मुखातनं. जुन्या काळातले बघा तुम्ही, बापाचा असा हात ठेवून घेतात. काय घेतात?
वडिलाकडनं काय घेतात? आशीर्वाद घेतात. आणि वडील हात ठेवून त्याच्यावर काय देतो? आशीर्वादाचे शब्द बोलतो. तुम्ही बाप म्हणून तुमच्या मुखातून आपल्या लेकरांना आशीर्वादाचे शब्द असू द्या. बोला की आमेन. बाहेरले लोक कितीही बोलू द्या तुमच्या लेकराबद्दल वाईट, पण तुम्ही लेकराला म्हणा माझा मुलगा आशीर्वादित आहे, माझं लेकरू आशीर्वादित आहे, माझं लेकरू तो त्याचं भवितव्य आशीर्वादित आहे, त्याचं फ्युचर चांगलं आहे, आशीर्वादित आहे. असं बोलू शकता का नाही? सांगा, बोलू शकता का नाही? एक बाप म्हणून तुम्ही बोलला ना, तसंच घडणार आहे. बोला ना आमेन आमेन आमेन. किती जणांना तुमच्या लेकरांना जिंकायचं आहे बाप म्हणून? चांगलं बोलून जिंका येशूच्या नावात. कसं बोलून जिंका? चांगलं बोलून. काय काय मुलं इतकं मानसिक त्रासलेले होतात ना, बाप आला कामावरनं, एक काळ्या तोंडाच्या इकडे रे, ए बिनकाम्या इकडे रे. कसं वाटत बरं त्याच्या हृदयावर सांगा? ए भिकाऱ्या इकडे, असं कधी कधी बोलतात. तुम्ही नाही बोलत, तुमचं नाही सांगत मी, काय काय बोलतात. हालेलुया. काय मागू लागला पैसे? किती वेळा भिकाऱ्यासारखं करतो बघतो रे. किती बापाला नाही मागणार तर कुणाला मागणार? हालेलुया म्हणा. बोला की प्रेज लॉर्ड. तो पोरगा आहे, तुम्ही बाप आहे म्हणून तुमच्याकडे तो मागणारच हक्कानी. मग तुमच्या मुखातनं भिकाऱ्या शब्द वापरणं बरोबर नाही. मग बाप कशाला झालाय त्याचा मग? हालेलुया. मग पोरही म्हणतात जन्मल्या त्याला मारूनच टाकायचं होतं की काय म्हणतात? मागतोय पैसे दे नाही, मग कशाला ठेवलंय? मारूनच टाकायचं त्यावेळेस. हालेलुया. ह्याच्यातनं किरकिरी सुरू होती घरात. बोला येशू मसीह की. बोला हालेलुया. आवाजही नाही. हालेलुया. टाइम झाला. आपल्या आपल्या जागेवर उठून उभं राहूया. पहिलं बाप कसा असावा? प्रेम करणारा. बोला येशू मसीह की. चला आपण आपल्या वडिलांसाठी प्रार्थना करूया. आपल्या चर्चमधल्या वडिलांसाठी प्रार्थना करू. सगळेजण उठून उभं राहा. सगळेजण चला 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 प्रार्थना करा. शाबालाबा रिबा नामा खारा बारा 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 बा. चला आपले हात उंच करा. थोडे वेळ धन्यवाद आवाज काढा. धन्यवाद द्या म्हणा. धन्यवाद येशू. मोठ्याने आवाज काढा. थोडे मोठ्याने. हालेलुया हालेलुया हालेलुया. बोला हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड. शाबाला बारा बारा बा रिखांदारा बाला बाला बा. प्रभू येशू म्हणाला जसा तुमचा स्वर्गीय पिता आहे तसे परिपूर्ण तुम्ही व्हा. जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण व्हा. हो जसा बाप स्वर्गातला बाप आहे तसं तुम्ही या पृथ्वीवरले बाप असा. मग कसा बाप आहे आपला परमेश्वर? तो प्रेम करणारा बाप आहे. तो कळवळाने भरलेला बाप आहे. तो दयेने भरलेला बाप आहे. ओ हालेलुया. तो संधी देणारा बाप आहे. तो क्षमा करणारा बाप आहे. आज तुम्ही पण काय तुम्ही प्रेम करणारे बाप आहात का? तुम्ही दयेने भरलेले बाप आहात का? तुम्ही संधी देता का आपल्या लेकरांना? तुम्ही कळवळ्याने जवळ घेता का लेकरांना? तुम्ही आपल्या लेकरांना जवळ कळवळ्याने घेता का? तुम्ही त्यांना संधी देता का? तुम्ही त्यांना चांगले उत्तम कपडे देता का? उत्तमातल्या उत्तम त्यांना वाटा देता का? आज तुम्ही ते देत नसाल तर तुम्हाला एक चांगलं वडील होण्याची संधी आज तुम्हाला आहे. तुम्हाला एक चांगली संधी आहे तुम्हाला वडील होण्याची. तुमच्या लेकरांपुढे तुम्ही चांगले कित्ता व्हा. तुमच्या लेकरांपुढे तुम्ही चांगलं वागा. पुढं हिरो म्हणून आहात. तुमच्या लेकरांपुढं तुम्ही वडील म्हणून तुम्ही तुमच्या लेकरांची हिरो आहात. आणि तुमच्याकडं लेकरं बघतात. तुम्ही जसं वागता तसं ते तसं वागतात. जसं तुम्ही बोलता तसं ते बोलतात. जसं तुम्ही जीवन जगता तसं ते करायला बघतात. का? कारण तुमच्या घरातल्या लेकरांचा हिरो बाबा तुम्ही आहात. रिबामा खाठा रा बाबा बाबा शाबा बाबा बाबा. तुम्ही घरात पुरवठा करणारे बाप आहात. जसं स्वर्गातला पिता पुरवठा करणार आहे तसं तुम्ही घरामध्ये पुरवठा करणारे बाप असलं पाहिजे. जसं स्वर्गातला पिता आपला पिता आपल्या लेकरांना जे लागेल ते देतो तसं तुम्ही पण घरामध्ये तुम्ही एक पिता म्हणून बाप म्हणून आपल्या लेकरांना उत्तम ते द्या. उत्तम ते लागेल ते आपल्या लेकरांना द्या. चांगलं शिक्षणाला खर्च पाहिजे द्या. चांगल्या नोकरीसाठी काय गोष्टी पाहिजे द्या. कपडा लत्ता पाहिजे द्या. शिक्षणासाठी सगळे फी पाहिजे फीस भरा. सगळं उत्तमातल्या उत्तम गोष्टी लेकरांना जे लागतं ते पुरवठा करा. एक वडील म्हणून एक चांगला पिता म्हणून आजपासून जगण्याचा निर्धार करा. समर्पण करा. हालेलुया. आपल्या लेकरांपुढे व्यसन करू नका. आपल्या लेकरांपुढे भांडणं करू नका. कारण तुम्ही तुमच्या लेकरांपुढे एक रोल मॉडेल आहात. तुम्ही एक उदाहरण आहात. कित्ता आहात.
रिबा खांदा राबा राबा. तुम्ही लेकरांपुढे एक चॅम्पियन आहात. तुमच्या लेकरांपुढे तुम्ही उदाहरण आहात. तुमच्याकडे बघून लेकरं विजय होणार आहेत. रिबा खाथा राबा सखाथा राबा. जर तुम्ही लेकरांपुढे शिवी देता, शिवीगाळ करता, जर तुम्ही लेकरांपुढे दारू वगैरे पिता, व्यसन करता, तर ते तुमचे लेकर तुमच्याकडून काय शिकणार? शंदारा खांदारा बाराबा. जसा स्वर्गातला परमेश्वर पिता परिपूर्ण आहे, तसं तुम्ही बाप म्हणून या पृथ्वीवर तुम्ही पण परिपूर्ण जीवन जगा. तुम्ही पण पित्यासारखं प्रेमाने भरलेलं जीवन जगा. नेहमी दयेनं भरलेलं जीवन जगा. संधी देत राहा आपल्या पोरांना, लेकरांना संधी देत राहा. क्षमा करत राहा. घराला प्रोटेक्शन देत राहा. घरासाठी झटा, उत्तम बेस्ट करा घरासाठी. शखालांदा राबा. एक वडील म्हणून आशीर्वादाचं पात्र ठरा घरासाठी. म्हणा परमेश्वरा धन्यवाद. म्हणा येशू तुला धन्यवाद आजच्या वचनासाठी. हालेलुया. देवा मी तुझ्या जवळ आलेला आहे. तू माझा पिता आहेस. मी तुझं लेकरू आहे. देवा ये माझ्या हृदयामध्ये. पवित्र आत्म्याने भर आज मला. माझ्या मना देवा तुझ्या पवित्र आत्म्याने भर मला. तुझ्या सामर्थ्याने मला भर. मला चांगला पिता होण्यासाठी सहाय्य कर दे बापा. हालेलुया. हालेलुया. म्हणा देवा तुझ्या प्रेमाने मला भर. तुझ्या दयेने मला भर. क्षमा करणारं हृदय दे. संधी देणारं हृदय दे. हालेलुया. खरा कळवळा भरलेलं माझं हृदय कर. देणारं हृदय कर. एक उत्तम देणारा बापासारखं मला कर. धन्यवाद देवा. धन्यवाद देवा. जसं स्वर्गीय पिता तू काम करतोस, तसं आम्ही पण काम करणारे कर आम्हाला. देवा तुला धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. देवा तू एक पिता म्हणून तुझ्या शिस्तीमध्ये चालण्यासाठी सहाय्य कर. जे आम्हाला शिक्षणासाठी, चांगलं वळण लावण्यासाठी, वचन शिकवण्यासाठी जे आम्हाला तू पिता दिलेला आहेस, आत्मिक पिता दिलेला आहेस, त्यांच्या शिस्तीत राहण्यासाठी, त्यांचा आदर करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या अधीन राहण्यासाठी आम्हाला सहाय्य कर दे बापा. हालेलुया. दया कर परमेश्वरा. दया कर माझ्या दे बापा. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. गॉड ब्लेस यू. हालेलुया.